हाय हॅलो एव्हरीवन, नमस्ते. कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी खास वेट लॉससाठी केलेला आहे. तर वेट लॉस करण्याआधी हे 5 टिप्स तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर माझी वेट लॉसची जर्नी आता पुन्हा मी नव्याने उद्यापासून चालू करणार आहे. त्यामुळे सोबत म्हटलं तुम्हाला ह्या 5 टिप्स सांगाव्यात, म्हणजे तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. तर या 5 टिपमुळे तुमचं वेट लॉसच नाही तर आपल्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर, कुणाला मायग्रेनचा त्रास असेल, थायरॉइडचा असेल, कुणाचं कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, आर्थरायटिसचा त्रास असेल, गुडघेदुखीचा वगैरे, तर ह्याच्यामधून बरेचसे आजार आपले हळूहळू कमी होतात. तर ह्या डाएटचा सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. तर चला तर मग बघू आपण हे कोणते 5 टिप्स आहेत ते. तर सगळ्यात आधीची फर्स्ट टिप्स आहे ती म्हणजे आपण जेव्हा जेवण जेवतो तेव्हा आपल्या जेवणामध्ये एक लिमिटेडच अन्न असलं पाहिजे. म्हणजे आपण भाकरी खातो तर भाकरीच घेतली पाहिजे, भात घेतला तर भातच घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये असं कोणताही हा डाएट आहे ह्याच्यामध्ये कोणतंही पदार्थ स्किप करायचा नाही आहे. जे काही खायचं आहे ते ह्या 5 टिपनंच तुम्हाला खायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जेव्हा आपण भाकरी घेणार, समजा आता आपण भाकरी घेणार आहे, तर भाकरीचे एकदम छोटे छोटे तुकडे करायचे. जेवढं आपलं हे नख असतं ना अंगठ्याचं, तेवढे आपले तुकडे करायचे आहेत. तर एका भाकरीचे कमीत कमी 50 ते 60 तुकडे झाले पाहिजे जर मोठी भाकरी असेल तुमची, आणि जर फुलका असेल तर त्याची कमीत कमी 25 ते 30 तुकडे झाले पाहिजेत. तर असे तुकडे करून घ्यायचे. भाजी घ्यायची, भरपूर सलाड घ्यायचं. आपल्या भाकरीपेक्षा आपली भाजी आणि सलाड हे जास्त असलं पाहिजे आपल्या ताटामध्ये, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात दुसरा गोल्डन रूल आहे तो म्हणजे जेव्हा आपण तुकडा खातो तेव्हा तो कमीत कमी 32 वेळा किंवा 32 वेळापेक्षा जास्त वेळ चावला पाहिजे. कारण तो तुकडा पूर्ण लाळेमध्ये मिक्स झाला पाहिजे. आपल्या लाळेमध्ये इतकी चांगली शक्ती आहे की त्याच्या इतकं औषध आपल्याला कुठंच भेटू शकत नाही. इतकं लाळेमध्ये आपली त्याच्या प्रचंड शक्ती आहे. एक बाहेरून मेडिसिन घेतो त्याच्यापेक्षा आपण जे अन्न जे खातो ना त्याच्यात चावून चावून ते पूर्ण लाळेत मिक्स करून जे पोटात जातं ना, त्याच्या इतकं म्हणजे औषध कुठंच असू शकत नाही, मला असं वाटतं. तर तुम्ही 32 वेळा किंवा 32 वेळापेक्षा जास्त चावून खा. तिसरा गोल्डन रूल असा आहे की आपल्या जेवणाला कमीत कमी अर्धा तास दिला पाहिजे. अर्धा तासात आपण व्यवस्थितरित्या जेवण जेवलं पाहिजे. आपल्या रोजच्या घाई गडबडीत, सगळ्यांनाच घाई गडबड असते, पण आपल्या शरीरासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. त्यासाठी आपल्या जेवणाला व्यवस्थितरित्या त्याचा आनंद घेऊन जेवलं तर ते आपल्या शरीराला लागतं, आणि व्यवस्थित चावून चावून खाल्लं तर ते नंतर आत गेल्यानंतर आपल्या जठरांना जास्त काम लागत नाही, लगेच त्याचं डायजेस्ट होतं, आणि आपलं शरीरसुद्धा एक थोडंसं त्यांना पण विश्रांतीची गरज असते. तर ते आपण स्वतः तोंडामार्फत चालू केलं पाहिजे असं मला वाटतं. तर हा तिसरा रूल आहे. कमीत कमी तुम्ही जेवणाला अर्धा तास द्या, आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त दिला तर चांगलीच गोष्ट आहे. आपल्या शरीरासाठी आपण एवढं करू शकतो. आपलं शरीर इतकी कामं करतं दिवसभर, त्याच्यासाठी आपण इतका वेळ तर नक्कीच काढू शकतो. तर तिसरा गोल्डन रूल असा आहे. तर चौथा गोल्डन रूल असा आहे की आपण जेवल्यानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी घेतली पाहिजे. तर ती ग्रीन टी कोणतीही असो, लिप्टन ग्रीन टी असो, किंवा आता भरपूर ग्रीन टी आलेल्या आहेत. तर जी तुम्हाला चांगली वाटेल, तुमच्या शरीराला जी सूट होईल ती ग्रीन टी तुम्ही जेवल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने घेऊ शकता. जर तुम्हाला ग्रीन टी घ्यायचीच नसेल, कुणाला ॲलर्जी असेल किंवा कुणाला ती पचत नसेल, तर ती ग्रीन टी न घेता तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता. तर जेवल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता. त्याच्यानंतर पाचवा गोल्डन रूल असा आहे की आपण संध्याकाळचं जेवण हे 7 नंतर जेवलं नाही पाहिजे. 7च्या आधी जेवलं पाहिजे. 8पर्यंत चालतं जास्तीत जास्त. तर 7च्या आधी जेवण्याचा प्रयत्न करा. आणि 7च्या आधी जेवल्यानंतर आपण 2 तासांनी किंवा 3 तासांनी झोपलं तर आपण झोपतो, आणि शरीरसुद्धा आपलं झोपतं ना. तर आपण काय करतो, 8च्या पुढं जर जेवलो आपण तर 9-10 पर्यंत सहसा सगळेजण झोपतात, 11पर्यंत. तर आपण झोपतो, आणि आपलं जे डायजेस्टिव्ह असतं ते काय करत असतं, काम त्यांचं आतल्या चालू असतं, त्यांना विश्रांती भेटत नाही. त्यामुळं कमीत कमी 7च्या आधी जेवण्याचा प्रयत्न करा.
आणि त्याचा खूप छान इफेक्टसुद्धा पडतो आपल्या शरीरावरती. तर हे नक्की ट्राय करा. 6वा गोल्डन रूल आहे तो हा खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे हे सगळं करताना तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर हे डाएट फॉलो करून म्हणजे असं केलं थोडं आणि सोडलं, केलं परत सोडलं तर याचा इफेक्ट होत नाही. जर धरलं तर ते पूर्णपणे नेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवता येत नसेल तर तुम्हाला एक मी सांगते की लॉंग टर्मचा बेत न आखता तुम्ही ना छोटे छोटे टास्क आखा. म्हणजे आता समजा तुम्हाला 15 दिवसाचं समजा डाएट प्लॅन ठेवला आहे तुम्ही, तर ते पहिल्यांदा 5 दिवसाचं किंवा 1 वीकचं ठेवा. म्हणजे तुम्हाला कसं ते तेवढं तुम्ही 5 दिवस कंप्लीट केला तर स्वतःलाच एक इतकं छान मोटिवेशन भेटतं ना, त्याच्या इतकं मोटिवेशन कुठंच भेटत नाही. तर तुम्हाला स्वतःमध्ये छान असं वाटतं की हां मी केलं, अजून करू शकतो. तर पुन्हा परत 5 दिवसाचं ठेवा आणि नंतर परत 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस असे दिवस वाढवत जावा. तर ह्याचा नक्कीच इफेक्ट पडतो. जर कुणाला कन्सिस्टन्सीमध्ये राहता येत नसेल तर त्यांनी छोटे छोटे टास्क करून आपली कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. तर दुसरं आहे म्हणजे ते म्हणजे आपण जेवताना फक्त आपलं ताट आणि आपण इतकं एक एक प्रत्येक तुकड्याचा इतका एन्जॉय करायचा ना, प्रत्येक तुकड्याचा, त्या भाजीचा, सलाडचा त्याची पूर्ण टेस्ट आपण अशी पूर्ण गोळली पाहिजे आपण ती टेस्ट. तर आपण जेवताना कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा, टी व्ही, मोबाईल हे काहीच बघितलं नाही पाहिजे. फक्त आपलं ताट आणि आपण प्रत्येक तुकड्याचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक तुकडा आपण एन्जॉय करत खाल्ला पाहिजे, तर ते आपल्या शरीराला लागतं. तर असा होता माझा डाएट प्लॅन. आणि हे डाएट प्लॅन जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच इफेक्ट पडेल. मला पडला आहे, माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाले ह्याच्यामुळे. हे जर रूल्स फॉलो केलं तर तुमच्यामध्ये एक वेगळीच म्हणजे एनर्जी निर्माण होते शरीरामध्ये, ॲक्टिवनेस वाढतो. दुपारचं जे लेझीनेस वगैरे झोप येते ते सुद्धा निघून जातं. खूप छान शरीर बनतं आपलं. तर आत्ता माझं पुन्हा मी चालू केले. काही कारणानिमित्त आजारी होती थोडी, त्यामुळं मी थोडंसं स्टॉप केलं होतं. पण आता मी पुन्हा कन्सिस्टन्सीनं ठेवणार आहे. तर चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.